सरदार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आघाडीच्या जोडीमधून. षटक नंबर पहिलं. चला थोडीशी घाई करा. आपल्याला विनंती असेल, वारंवार आपण प्रत्येक इनिंगसाठी जास्तीचा वेळ खर्च करत आहात. त्याच्यामुळे आपल्याला आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना असेल की आपण जास्तीचा वेळ घेणार नाही आहेत. अजून आपल्याला इथून पुढे 5 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. एका इनिंगसाठी तुम्ही 1 ते 1.5 तास जर घेतलात तर एवढं इनिंग आपण कंप्लीट करू शकणार नाही आहेत. चला आपल्याला विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ, चला थोडी घाई करा, मॅच चालू करायची आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, पॉवर प्लेचा जबरदस्त सुरुवात त्या ठिकाणी केली जाते आणि पहिल्याच बॉलमध्ये नैसर्गिक अडथळा थोडासा प्राप्त झालाय. 2 धावा त्या ठिकाणी पहिल्याच बॉलमध्ये येत असताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक मगाशी आपण पाहिलं. सर्वाधिक धावा या स्पर्धेमधल्या बनवल्या गेल्या. दुसरा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलच्या पाठीमागे चाललेत. दुसरा धाबेचा जलद गतीने प्रयत्न. धावा कंप्लीट केल्या जातात. पहिल्या 2 बॉलमध्ये तब्बल 4 धावा आल्यात. सिंगल डबल वरती आता जास्तीचा भर दिला जातोय खेळानगरीच्या आतमध्ये. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण सामना या स्पर्धेमधला. या बेला पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे डॉट बॉल येतोय. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 डबल आल्या होत्या, परंतु तिसरा बॉल आता एक तिकट मारा बॉलिंग एंड वरतून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये 4 बनल्यात. चौथा बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि आता विकेट आली आहे. 4 बॉलमध्ये 4 धावा. पहिला धक्का त्या ठिकाणी बसलाय बॅटिंग करणाऱ्या संघाला. मरुल बॉईज हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला रामदादा कांजर स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन नेम टायगर. आणि यस, मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल होतोय टायगर. आणि सकाळच्या सत्रात जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. टायगर अभी जिंदा आहे. टायगर आलाय मैदानाच्या आतमध्ये.
पहिलाच बॉल टायगर फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉल येतोय. जलद गतीने टाकला होता ऑफसाईड ऑफ स्टंप. कमी उंचीचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. एकेरी धाव काही मिळत नाहीये. जशाच तशा धावा पहिल्या 2 बॉलमध्ये 2 डबल आल्यानंतर आहे ना धावा मिळणं थोडंसं कठीणच होऊन राहिलंय. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रात बॉल ढकलला गेलाय. तिथून मात्र सिंगल अर्जित केली जाते. एकीपेक्षा जायचं असे काहीच मिळत नाहीये. षटक अगदी आपण पाहिलं तर पहिलं षटक त्या ठिकाणी संपलंय. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यानंतर तदनंतरच्या 4 बॉलमध्ये 1 विकेट आणि तब्बल 1 धाव दिली आहे. धावा मिळाल्यात पहिल्या 6 बॉलमध्ये तब्बल 5. पॉवर प्लेचं षटक संपलंय पहिलं. बॉलर्स नेम हो पहिलाच बॉल जलद गतीने अटाळला जातोय. गोलंदाजचं नाव अविनाश. पहिलाच बॉल वेगाने टाकला गेलाय. दुसरा बॉल थोडीशी दिशाहीन गोलंदाजी ठरली की काय. एकाच रुळावरती 2 गाड्या आल्या होत्या. स्क्वेअर बॉल त्या ठिकाणी आलाय. व्हाईट बॉल येतोय. ही धाव घेणं आहे ना कुठेतरी त्या ठिकाणी अंगलटच येऊन राहिलं असतं. जशाच तशा धावा स्थिरावल्यात. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती 6 आहे. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. एक सिंगल अर्जित केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न जलद गतीने नॉन स्ट्राईक रनआउट चान्स आणि यस पंचांचा बोट आकाशाकडे. दुसरी धाव घेण्याची काहीही गरज नसताना त्या ठिकाणी धाव घेतली. ती धाव त्यांच्या अंगलट आली आणि विकेट देखील आली आहे दुसरी. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण स्टॉप केला जातोय. नवीन फलंदाज रोहित आणि आपण पाहतोय 2 विकेट गेल्यात. कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा एकदा हुक केलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. तिथे एकदा वर्जित केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी रेडी नाही आहेत. परंतु आता धावा किती मिळतील तर 4 धावा आल्यात. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात. तब्बल 11 धावा. स्कोर कार्ड वरती बनतायत.
यावेळेला आडव्या बॅटने तिथे प्रहार केला गेलाय. सिंगल डबल वरती आहे ना, या सिच्युएशनला तुम्हाला जास्तीचा भर देऊन चालणार नाहीये. तुम्हाला धावा गोळा जास्तीचा करायच्या तर चौकार आणि षटकारच ठोकावे लागतील. एकच सिंगल आली आहे. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात त्या 12. आपल्याला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आणि येस, आणखीन एक विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. या षटकामध्ये आहे ना, विकेट कमी, रन्स कमी, धावा कमी. दोन षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 12 बॉलमध्ये 3 विकेटच्या मोबदल्यात तब्बल धावा बनल्यात फक्त आणि फक्त 12 धावा. तीन षटकांचा खेळ येणं जुनी शेष. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. तिसरं षटक घेऊन पहिल्या 12 बॉलमध्ये 12 आलेत. बॉलर्स नेम राहुल. ओके, राहुल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ, लो स्कोरिंगची मॅच ही देखील पाहायला मिळते की काय. पहिलाच बॉल तिथे स्वर बॉल येतोय. दिशा इन गोलंदाजी पंच आमच्याकडे बघत आहेत. स्वर बॉल दंडित करतायत. एकेरी धावेच्या मदतीने धावा बनल्या स्कोर कार्ड वरती तब्बल 13 धावा. पुन्हा एकदा बॉल थोडासा दिशाहीनच राहतोय. वारंवार उलकावणी देणारी गोलंदाजी तिथे मात्र पाहायला मिळते. वाईट बॉलच्या मदतीने 2 धावा एक्स्ट्राच्या ऍड होत असताना पाहायला मिळतील. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 14 धावा. तिसऱ्या षटकातला एकही बॉल अजून पडलेला नाहीये. एक्स्ट्राच्या 2 धावा त्या ठिकाणी आल्यात. यावेळेला आडव्या बॅटने प्रहार केलाय. नैसर्गिक अडथळा तिथे येतोय की काय, परंतु नाही. वेल जजमेंट, ती कॅच टिपली आहे. आणखीन एक धक्का त्या ठिकाणी बसतोय. फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत. ते म्हणतात मी निघालो, तुम्ही येता का, आणि ते देखील चाललेत. तब्बल अजूनपर्यंत अगदी आपण पाहिलं 14 या धावसंख्येवरती 4 विकेट झाल्यात. दुपारचं रखरखत होऊन त्यांना जास्तीचं झालंय की काय, असंच आता वाटायला लागले. कमी धावसंख्या अगदी आधीच्या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये, उद्घाटन मॅच मध्ये 39 धावा केल्या होत्या. 40 आव्हान होतं, त्या धावा चेस केल्या गेल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या मॅच मध्ये सर्वाधिक धावा 89 धावा या बनवल्या गेल्या होत्या. त्या धावा बनवणं थोडंसं कुठे ना कुठेतरी कठीणच होऊन बनलं होतं. आणि आता या मॅच मध्ये यावेळेला पुन्हा एकदा फटका तर जबरदस्त खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक
त्या ठिकाणी येत आहेत. तद्वर धावा किती मिळतात त्या पाहिल्या जातील. सहा धावा. षटकार लेट आलाय, थेट आलाय, परंतु ग्रेट आलाय असंच म्हणावं लागेल. नितांत आवश्यकता होती या षटकाराची. या वेळेला पुन्हा एकदा प्रहार केलाय आणि या वेळेला अनादर बिग हिट. सलग 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत. कारनामा केला जातोय. 2 बॉलमध्ये 2 षटकार त्या ठिकाणी आलेत. धावा बनला स्कोर कार्ड वरती डबल 26 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र थोडस मिस टायमिंग स्ट्रोक त्या ठिकाणी राहिला होता. जीवनदान त्या ठिकाणी मिळतंय. सत्तावीस धावा स्कोर कार्ड वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ. यावेळेला फटका जबरदस्त खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. जसं काय पहिल्या 12 बॉल मध्ये 12 होत आणि आतापर्यंत अजूनपर्यंत धावा बनल्या तब्बल 29 धावा. चार धावा त्या ठिकाणी आल्यात. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवरती 3 षटक समाप्तीनंतर तब्बल 33 धावा स्कोर कार्डवरती लागवले गेल्यात. पहिल्या 18 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांचा खेळ अजूनही इथून पुढे येणं शेष. गोलंदाजीसाठी 4थं षटक घेऊन पुन्हा एकदा अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पहिल्या 3 षटक संपल्यानंतर 33 बनल्यात. 4थ्या षटकातला पहिला बॉल कली रिझन मध्ये पहिलाच बॉल तिथे पाहायला मिळतोय. बॉल कलेक्ट केला गेलाय. एकच धाव वर्जित केली जाईल. पुन्हा एकदा दुसरा बॉल लोअर फुल टॉस. आता पंचांचा डिसिजन येईल.
इट्स अ नो बॉल. फ्री हिट. फ्री हिटचा डिसिजन आता असेल. हाईट फॅक्टर न पाहता आधीच त्या ठिकाणी डिसिजन दिला गेलाय. ठाऊक होतं सर्वाधिक उंच बॉल टाकला गेलाय. नो बॉलचा वापर तिथे मात्र फायद्याचा असा फटका बॅटच्या रडारवरती आलेला नाहीये. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जातीये. एकेरी धावेच्या मदतीने धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 37 धावा. 37 रन्स. तटीयर सर्कलच्या बाहेर बॉल. क्षेत्ररक्षक पुढे. बॉल थोडासा पाठीमागे. एकच धाव आता अर्जित केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 38 धावा. 38 रन्स. वेल फटक्या जबरदस्त खेळला गेलाय आणि या फटक्यामध्ये षटकारही मिळतोय. 14 षटकामध्ये हा षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 44 धावा. एक मिनिट. ओके. 47 धावा. स्कोर कार्ड वरती बनतात. पुन्हा एकदा स्क्वेअर बॉल येतोय. व्हाईट बॉल आलाय आणि आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बॉल फेकी केला गेला होता. फक्त थोडस लक्ष विचलित होतं. सिंगल पुन्हा एकदा अर्जित केली जाते आणि आता बनतात 49 धावा. व्हाईट प्लस वन आला आधीचा. समोरच्या दिशेने मारलेला स्ट्रोक. ड्राईव्ह केलेला बॉल. धावून डावा पूर्ण केला जातात. दोन. पुन्हा एकदा खराब फेकी. कव्हर बॅकअप मध्ये खेळाडू नाही आहेत. 3 तर आल्यात. अशा पद्धतीने जर का धावा तुम्ही बहाल केल्यात तर कुठे ना कुठेतरी रन करणं थोडंसं कठीणच होऊन बनेल. नेक्स्ट मॅच टॉस साठी पण रेडी राहायचं आहे. ब्लॅक पॅन्थर्स आणि मुंबई रेल्वे. टॉस साठी या यानंतर. ब्लॅक पॅन्थर्स आणि मुंबई रेल्वे. भंडारी साहेबांना विनंती करेन की आपण टॉस साठी या.
4 षटक समाप्तीनंतर 56 धावा, 56 रन्स स्कोर कार्ड वरती बनतात. गोलंदाजचं नाव शुभम. शेवटचे षटक गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांमध्ये 56 म्हणल्यात. येणाऱ्या 6 बॉलमध्ये आणखीन किती बनतात ते पाहावं लागेल. पहिलाच बॉल त्या ठिकाणी शुभम यांचा डॉट बॉल येतोय. पहिल्या 12 बॉलमध्ये 12 होत्या, परंतु तदनंतरच्या 2 षटकांमध्ये आहे ना अक्षरशः फलंदाजी एंड कडून हाणामारी होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आडव्या बॅटने प्रहार पुन्हा एकदा त्या ठिकाणी केला गेलाय. बॉल अगदी घोषंकित क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केल्यानंतर त्यावर धावा मिळतील. तब्बल 4 धावा, चौकार. नेक्स्ट मॅचचा टॉस आणखीन एक दुसऱ्या गटातील पहिला आणि महत्वपूर्ण सामना जो की आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. हो हो, या बैला काय कटर केलाय, बॉल कट केलाय. एक सिंगल त्या ठिकाणी आले. नेक्स्ट मॅचचा महत्वपूर्ण टॉस साहेबांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला होतोय. मुंबई रेल्वे आणि ब्लॅक पॅन्थर्स या 2 टीम दरम्यान हा टॉस. या ठिकाणी विकेट येते, खेळाडू मात्र होत आहे बाद. मुंबई रेल्वे या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय यानंतर घेतलाय आणि आमंत्रित केलाय ब्लॅक पॅन्थर्स या टीमला फलंदाजीसाठी. या बेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत सेकंड बॉल वरती रन्स मिळण्याची वाट आधीच पाहत बसले, परंतु तिथे फक्त मिळाली एकच धाव. आता यानंतर शेवटच्या बॉलचा खेळ शेष आहे. धावा बनल्यात 62, 62 धावा स्कोर कार्ड वरती बनल्या गेल्यात. फटका त्या ठिकाणी फसलाय, कॅच येते, षटक संपलंय, इनिंग ब्रेक होतीये. 5 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या. 62, 63 धावांची आवश्यकता आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला.
हॅलो. यानंतर मुंबई रेल्वे आणि ब्लॅक पॅन्थर्स होणारा नेक्स्ट मॅचचा सामना असेल. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा आणि राखीव प्रतिनिधी आमच्यापर्यंत येईल याची आपण नोंद द्या, कंपल्सरी असेल. आयोजकांकडून तशा सूचना येतात, आधी आम्ही अनाउन्समेंट केलं होतं वारंवार. क्षेत्ररक्षण सुचलंय. आपला एक्स्ट्रा खेळाडू देखील येणं कंपल्सरी असेल यानंतर. आपल्याला विनंती आहे. नेक्स्ट मॅच यानंतर दुसऱ्या गटातील पहिला सामना मुंबई पोलीस आणि ब्लॅक पॅन्थर्स अशी लढत यानंतर आता पाहायला मिळेल. मुंबई रेल्वे आणि ब्लॅक पॅन्थर्स अशी मॅच. मुंबई रेल्वे या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा डिसिजन त्या ठिकाणी घेतलाय आणि ब्लॅक पॅन्थर्स या टीमला आमंत्रित केलंय. यानंतर फलंदाजीसाठी
पहिलाच बॉल, आडव्या बॅटने प्रहार. 63चा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. फलंदाजची नावं कळवा. घाडीची जोडी आणि गोलंदाज. ब्लॅक पॅन्थर्स टीम नेक्स्ट मॅच जे प्लेइंग 11 मध्ये यानंतर खेळणार आहेत त्या खेळाडूंना विनंती असेल की आपल्या आय डी कलेक्ट करून आयोजकांना ते दाखवण्यासाठी आपण घेऊन यायचे. आणि 11चे 11 खेळाडू आपण देखील या ठिकाणी. बॅट्समनचं नाव अजूनपर्यंत आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. पंढरीनाथ आणि राम. ओके. बॉलिंग टायगर. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने तिथे प्रहार केला गेलाय. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळत आहे. टायगर यांना देखील आपण पाहतोय. पहिल्या षटकाची एक जबरदस्त सुरुवात. तीन सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. तिथे डॉट बॉल येतोय. 63चा पाठलाग. पॉवर प्लेच्या षटकात जितक्यात जास्तीत जास्त धावा तुम्हाला गोळे करायच्या आहेत तितक्या धावा तुम्ही पॉवर प्लेच्या षटकात बनवल्यात तर पुढे ते आव्हान तुमच्यासाठी कठीण होऊन राहणार नाहीये. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल उंच हवायला त्या ठिकाणी केला गेलाय. नैसर्गिक अडथळा तिथे प्राप्त होईल परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळतीये. यावेळेला पुन्हा एकदा खोदून काढलेला बॉल. कॅच साठी कॉल. क्षेत्ररक्षक वेल जजमेंट परफेक्ट झेल त्या ठिकाणी आलाय. पहिला धक्का पॉवर प्लेच्या षटकात त्या ठिकाणी बसतोय. पहिली विकेट आली आहे.
सागर, नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दुपारचं सत्र सेकंड इनिंग मध्ये धावा आता चेस करायच्या. स्क्वेअर बॉल येतोय, व्हाईट बॉल दंडित केलाय. एकदा पुन्हा एकदा ऍड होईल. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती तब्बल 6 धावा. यावेळेला मात्र पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. आता फ्री हिट असेल. एक धाव पुन्हा एकदा ऍड होईल. धावा बनतायत स्कोर कार्ड वरती तब्बल 7. नो बॉल त्या ठिकाणी होता. फ्री हिटचा वापर, परंतु ओहो हो, गली रिजनचा क्षेत्ररक्षकाने एक मोठी चुकी केली आहे. सनग्लासेस लावला होता जरूर, परंतु बॉल कलेक्ट करणं त्यांच्यासाठी थोडंसं कठीण होऊन राहिलंय. बॉल पुढे थोडासा खाली बसला, परंतु आता हा क्षण जर एक बॉल 4 वरती असताना तर थोडंसं कठीण होऊन राहिलं असं. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने जबरदस्त प्रहार, देखना दर्जेदार, पॉवरफुल त्या ठिकाणी स्ट्रोक आलाय. षटकार, या षटकाराची नितांत आवश्यकता होती. अर्थात 63 धावा तुम्हाला चेस करायच्या. सिंगल डबल वरती तुम्ही भर देताय आणि मधल्या फळीमध्ये जर तुमच्या बॅटमधून षटकार किंवा चौकार येत नसतील तर त्या सिंगल आणि डबलला काही अर्थ राहत नाही. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती तब्बल 17 धावा. यावेळेला फटका फसला. यशी रक्षक चेंडूच्या खाली आणि या कंडिशनची महत्वपूर्ण विकेट आली आहे. षटकार आल्यानंतर तिथे विकेट येते.
शेवटच्या बॉलवरती रन्स किती होते सर? 18 धावा बनल्यात. सव्वीस धावा स्कोर कार्डवरती म्हणलात. 3 षटकांचा खेळ संपलाय. हॅलो. 32 धावा स्कोर कार्डवरती म्हणलात. 63चा पाठलाग करायचा आहे.
हॅलो. तर पिचवरती जास्त प्रॅक्टिस करू नका, आपल्याला विनंती आहे मॅच स्टार्ट करून घ्यायची. आणि आपला एक्स्ट्रा प्लेअर प्लीज कंपल्सरी येऊ द्या, नावं कळू द्या फक्त आम्हाला. गोलंदाज फलंदाज प्लेअर ऑफ द मॅचच्या ट्रॉफी देणं थोडंसं कठीण होऊन जाईल आपल्यासाठीच.